जो आज तुम्ही मामा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान दिलेलं आहे, आज तुम्ही यांचा संविधान दिवस आहे आणि या निमित्ताने बोलले आहे, काय सांगा तुम्ही? आजचा दिवस हा सोनियाचा दिवस भारताच करता नाही तर पूर्ण जगाकरता त्या ठिकाणी एक वेगळी दिशा आणि वेगळा मार्ग घेऊन आलेला आहे। ज्या लोकांना खऱ्या अर्थाने न्याय हक्क नव्हते त्या लोकांना न्याय आणि हक्क देण्याचा हा दिवस आहे। सर्वांना सन्मानाने जीवन जगण्याचा मार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आजच्या दिवशी दिला। 26 नोव्हेंबर 1950 आणि 26 नोव्हेंबर 1949 हे 2 दिवस आहे, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या दिवसापासून खऱ्या अर्थाने सर्व समाजाच्या लोकांना न्याय देण्याचं काम भारतीय संविधानाच्या माध्यमातून देण्याचं केलं आहे। आम्हाला आमचे जीवन जगण्याचे अधिकार दिलेले आहे। त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी आम्ही अभिवादन करण्यासाठी आलेलो आहे। देशातच नाही जगातलं जर सेंट्रल पॉइंट कुठलं असेल तर हे बाबासाहेब आंबेडकरांचं ही कर्मभूमी आहे असं म्हणायला हरकत नाही, ही दीक्षाभूमी आहे असं म्हणायला हरकत नाही। आणि त्या माध्यमातून आज या ठिकाणी एवढा उत्साह या संविधान चौकामध्ये आपण बघताय। या संविधान चौकाचा जो प्रस्ताव आहे याला संविधान चौक हे नाव देण्याचा प्रस्ताव सर्वप्रथम मी नागपूरचा नगरसेवक असल्यामुळे मी ठेवला आणि आज या ठिकाणी आपण हा संविधान चौक बघतोय तो मी सूचक आणि प्रस्तावक आहे, म्हणून मला त्याचा फार आनंद आहे की आपण या रिझर्व्ह बँकेचं नाव वेगळं करून त्या ठिकाणी संविधान चौक असं ठेवलं। पण त्याच्यामध्ये रिझर्व्ह बँक सुद्धा आमच्याच हक्काची आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1920 मध्ये त्या ठिकाणी ऐलान केलं होतं आणि त्याच्यानुसार या ठिकाणी आपण हा ऐतिहासिक सोहळा या ठिकाणी बघतोय। मी सर्व बौद्ध बांधवांना शुभेच्छा देतो की आजचा दिवस दिवाळीपेक्षा किंवा मोठा नाही आणि म्हणून आम्ही बाबासाहेबांच्या चरणी नतमस्तक होतो आणि शुभेच्छा आपण सर्व लोकांना देतो। भारतीय संविधानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बाबा तेरा नाम रहेगा।